जय जय राम कृष्ण हरी 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 रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृतात म्हणून विठ्ठली म्हणून विठ्ठली तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा
विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा जय राम कृष्ण जय 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 जय राम कृष्ण शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम तयान बाधी क्रोध काम तयान बाधी क्रोध काम धर्मार्थ काम मोक्ष धर्मार्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष शिव देखता प्रत्यक्ष वासे वदता शिव नाम वासे वदता शिव नाम तयान बाधे क्रोध काम तयान बाधे क्रोध काम एका जनार्दनी शिव एका जनार्दनी शिव निवारी कलिकालाचा देव निवारी कलिकालाचा देव एका जनार्दनी शिव एका जनार्दनी शिव निवारी कलिकालाचा देव निवारी कलिकालाचा देव वासे वदता शिव नाम वासे वदता शिव नाम तयान बाधे क्रोध काम तयान बाधे क्रोध काम
विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार जय 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 विठोबार कुमार जय जय विठोबार जय जय विठोबार
शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम, तयान बाधी क्रोध काम. धर्म अर्थ काम मोक्ष, धर्म अर्थ काम मोक्ष, शिवा देखता प्रत्यक्ष, वाचे वदता शिवनाम, तयान बाधी क्रोध काम. एका जनार्दनी शिव, एका जनार्दनी शिव, निवारी कळी काळाचा भेव, वाचे वदता शिवनाम, तयान बाधी क्रोध काम. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कसे विस्तारू, त्यांचे कृपादाने कसे विस्तारू. चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम, तयान बाधी क्रोध काम. प्रस्तुतची सेवा नैमित्तिक स्वरूपाची, महाशिवरात्रीची एकादश, त्यानिमित्तानं महाशिवरात्री महात्म्य म्हणजे शिवाचं महात्म्य वर्णन करण्यासाठी पैठणचे शांतीब्रह्म एकनाथ महाराज, की ज्यांची प्रत्यक्ष पांडुरंगाने येऊन सेवा करावी, 12 वर्षे म्हणजे 36 वर्षे ज्यांची संगत मिळावी म्हणून प्रत्यक्ष पांडुरंग त्या ठिकाणी अवतीर्ण झाले, नाही रूप घेऊन आले. आणि परमार्थ कसा करावा यासाठी नाथ महाराज जे झगडत होते किंवा नाथ महाराज जे सांगत होते, त्यांना सहाय्य करण्याचं काम ज्या प्रत्यक्ष पांडुरंगाने केलं, ते शांतीब्रह्म असणारे एकनाथ महाराज, त्यांच्या गात्यातील हा अभंग आहे. शिवाची स्तुती करणारा. आज निमित्ताने घेतलेली नैमित्तिक सेवा तुम्ही आम्ही खेळीमिळी गदारोळे आनंद या न्यायानं करायचे आहेत. लोक फार कमी आहेत, उद्या जाणार आहेत अयोध्येला, ती पारमार्थिक कार्य आहे. उद्याच असल्यामुळं जराशी संख्या कमी दिसते. पण काय, तुम्ही आम्ही एक असलो, 2 माणसांचीच गरज असते. बाजारात जसं घेणारा आणि देणारा, तसं इथंही न्याय तोच आहे. फक्त
फक्त तिथं कालवा जरा वेगळा असतो आणि इथं मात्र जरा वेगळा असतो. इथं मात्र उद्धाराचं कार्य आहे, तिथं मात्र संसाराचं कार्य आहे. एक सांगणारा असावा आणि श्रोते मंडळी असावी. सांगणारा म्हणण्यापेक्षा त्याला श्रोता वक्ता म्हटलं जातं दोघांना. आणि त्याच्याही पुढं जाऊन बोलायचं झालं तर सर्वामध्ये एकच सामायिक तत्त्व आहे, ते म्हणजे सेवेचं. ते सांगणाराही सेवेकरी असावा आणि ऐकणारी सेवा म्हणून ऐकावं. मग वाजवणारे किंवा गायक लोक असतील, त्या सर्वांची सामुदायिक म्हणजे सामान्य भावानं, याचा अर्थ सामायिक भाव कोणता आहे तर तो सेवेचा भाव आहे. आणि इथं सेवा हा दारवंटा असं म्हटलं. सेवेला फार महत्त्व आहे परमार्थामध्ये. नाहीतर मग काय होतं, अहंकार वाढतो. अहंकार वाढला की मग सगळं केलेल्यावर काय होतं, पाणी फिरतं. वैष्णव तुला व्हायचं असेल तर नामदेव महाराज म्हणतात, हे गायक नको, कापडिया नको, गायन करशी तरी गुणीजन होसी, परी वैष्णव न होसी अरे जना, वगैरे वगैरे सगळं आहे बघा, ते बघून घ्या. आपल्याला फक्त काय करायचं आहे की नामा म्हणे नाम केशवाचे घेसे तरीच वैष्णव होशी अरे जना. म्हणजेच नाम केशवासी होशी घेशी याचा अर्थ सर्व अहंकार बाजूला सारून. कारण अहंकार हा साखरे महाराजसुद्धा म्हणतात, अहंकार हा मायेचा शेवटचा फटका आहे. म्हणजे सगळं आपण मिळवत जरी गेलो तरी अहंकार हा शिल्लक राहतो. म्हणजे परोक्ष ज्ञान असू दे, अपरोक्ष ज्ञानसुद्धा असू दे, हे जरी मिळालं तरी ते तयारच असते. जशी नागिन फणा काढून तयार असते, कधी माझ्याकडे गावल तसं, तशी ही माया फणा काढून तयार आहे म्हणा. ती काय फणा काढून तयार आहे, कधी माझ्यात गावल. म्हणून तिनं अहंकाराचं आपलं सामर्थ्य किंवा अहंकाराचं आपलं मूल त्याच्यावरती सोडलेलं आहे. कुणावरती, मग ते गायन असतील, फिरणारे असतील, कीर्तनकार असतील, प्रवचनकार असतील, मृदंगवाले असतील, टाळकरी असतील. परमार्थामध्ये जे जे काही परमार्थ करतो म्हणून जाणारी साधनं प्राप्त करून ज्या साधनानं साध्याकडे जायची जे जे लोक इच्छा करतात त्यांच्या पाठीमागे तरी जास्त असतं मोठा अहंकार. आणि हे आपल्याला वाटते आता जवळ आले. आता कुठं आले, आता पंढरपूर जवळ आले असं वाटते. तोपर्यंत काय करतो, ते अहंकार घात करतो आणि तिथून परत पाठीमागे शून्यावर येतो. आणि म्हणून अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, हे शेवटचा फटका आहे. म्हणजे अहंकार गेला की तिथं काय शिल्लक राहत नाही. अहंकाराच्या अगोदर सगळं आम्ही जरी घालवलं आणि तो राहिला तरी अडचण आहे महाराज, अहंकार जावा लागतो. या आमच्यात संत मंडळी आहे, त्या संत मंडळींनी अहंकाराला तिलांजली दिलेली आहे महाराज. अहंकार घालून, आणि म्हणून ते संत या पदाला प्राप्त झाले. आणि म्हणून नाथ महाराज, काय नाथ महाराजांचं वर्णन करण्याजोगं भरपूर आहे बरं का. की ज्याने जे लेखन आहे ते मला वाटते सगळ्यांच्यापेक्षा जास्त लेखन कोणाचं असेल तर ते नाथ महाराजांचं आहे. भागवतावरती म्हणजे 11व्या स्कंदावरती, एकादश स्कंदावरती त्यांनी चिंतन करून लेखन केलेलं आहे. की जो ग्रंथ आमच्या मराठी प्रस्थानत्रयीमध्ये आहे, मराठी प्रस्थानत्रयी 3 प्रस्थानत्रयी आपण मानतो. मराठी प्रस्थानत्रयी म्हणजे प्राकृत प्रस्थानत्रयी, त्यामध्ये तुकारामांची गाथा एक आहे, ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी आहे आणि एकनाथ महाराजांचा एकनाथी भागवत आहे. तो त्याने भागवत अशी ते म्हणजे विस्तृत प्रमाणात लिहिलेलं आहे. म्हणजे जे ज्ञान ज्ञानेश्वरीमध्ये आहे तेच तुकोबारामच्या गाथ्यामध्ये आहे आणि तेच भागवतमध्ये आहे. आणि असं मोठं लिखाण करायचं काम नव्हे तर त्यांनी सामान्य माणसासाठी ग्रंथरचना करताना काही अभंग रचना केल्या. आणि सामान्य लोकांना काय आवडतं, जरा नाच गाणं आवडतं नाही की जरा काय करा नाटक आवडतं लोकांना. म्हणून त्या स्वरूपात जाऊन त्यांच्या भाव लक्षात घेऊन तसेसुद्धा लेखन त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून मग ते
तुम्हाला माहिती आहे की आजसुद्धा काही लोक त्याचा उल्लेख करून सोंगी भजनाच्या नावाखाली ते गायलं जातं. म्हणजे त्याही लोकांना ते बरं वाटावं, असं नाथांनी फार मोठं कल्याण व्हावं अशा रीतीनं लेखन केलं. नवे नवे शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी लेखन केलं. शेवटचा त्यांचा ग्रंथ कोणता? तर भावार्थ रामायण. भावार्थ रामायण ग्रंथ करायला लागले. आणि भावार्थ रामायण लिहिता लिहिता तर भावार्थ रामायण म्हणजे कसं म्हणता, इतरांनी सगळ्यांनी रामायण लिहिलं, पण नाथांचं रामायण जरा वेगळ्या दृष्टीनं पाहावं लागेल. कारण का वेगळ्या दृष्टीनं? तर ते रामायण होत असताना रामायणाची पात्रं आहेत ती आदर्श आहेत, बरोबर आहे, पण त्या आदर्श पात्रामध्ये भाव काय आहे म्हणून त्या भावार्थ रामायण नाव काय देण्याचं कारण, तर त्या पात्रामध्ये कौशल्या कोण, तिचा भाव लक्षात घ्या. म्हणजे वाच्यार्थ नाही तर लक्षार्थ घेतला ते. कैकेयी कोण, रावण कोण, दशरथ कोण, त्यानंतर लक्ष्मण कोण, सीता कोण, याचा उल्लेख त्याने असा म्हणजे भावार्थामध्ये लिहिलेला आहे. रामप्रभू म्हणजे कोण आहेत त्याचा भाव त्याने प्रकट केला, म्हणजे लक्षार्थाचा अर्थ करून. अतिशय चांगला ग्रंथ आहे भावार्थ रामायण. तो शेवटच्या त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या कालामध्ये त्याने लिहिलेला आहे तो ग्रंथ भावार्थ रामायण. नवे नवे भावार्थ रामायण लिहित असताना युद्धकांडापर्यंत आले आणि म्हणायला लागले की त्यांच्या जाणीव झाली की मी आता जायला पाहिजे, समाधी घ्यायला पाहिजे. नाथांची जलसमाधी आहे बरं का. आपल्या संतांच्या वेगवेगळ्या समाधी आहेत, त्यामध्ये ही एक जलसमाधी. तर जलसमाधी घ्यायची आहे. मग म्हणा लागले, लोकांशी दररोज त्यांच्या पाठाला येत होते, नाथ महाराज सांगत होते, ते यावं, सर्वांनी आपल्या पाठाला यावं म्हणून ते थोडा गुळही देत होते त्यावेळच्या लोकांना. त्यांची श्रीमंती होती तशी आणि ते त्यांना वाटत होते. तर ते सगळे लोक आले, ते म्हटले उद्या मी जाणार आहे, अगोदर सांगून टाकले. जाणार आहे म्हटलं तर सगळे म्हणाले तुम्ही जाणार उद्या, दुःख झालं असेल, फार मोठं दुःख झालं, पण आता जाणार म्हटल्यानंतर नाथांच्या पुढे कोण बोलणार. पण म्हटले ग्रंथ अर्धवट ठेवून काय नाही, म्हटले ग्रंथ अर्धवट नाही, तो तुम्ही पूर्ण करायचा, तुमच्यातले ज्ञान्यांनी पूर्ण करायचा. पुढे बसलेले लोक होते ज्ञानी, अतिशय पंडित. आता नाथ सांगणार आणि ते ऐकणार, कितीतरी वर्ष ऐकणारी मंडळी होती ती. पण प्रत्येकाला वाटत होतं की एकनाथ महाराज माझं नाव घेतील, एकनाथ महाराज माझं नाव घेतील, असं प्रत्येकाला वाटत होतं. का तर तो ग्रंथ पूर्ण करण्यासाठी. तर म्हणाले कोण पूर्ण करणार, मी सांगतो म्हणाले. तर त्या कोपऱ्यावरती कोण होता, गावबा होता, की जो पोळीसाठी खास लहानपणी पोळी नाथांच्या घरामध्ये पोळ्या खायला मिळतात म्हणून राहायला आला होता. त्यांची सेवा करत होता. त्या गावबाला पुढं बोलवलं आणि हा गावबा की त्याला काहीच संस्कृत कळत नाही, काही प्रक्रिया कळत नाहीत, आणि आम्ही मात्र एवढे विद्वान असताना गावबाचं नाव घेतलं. तर खरोखर महाराज तुम्हाला सांगायचं म्हणजे नाथ महाराज गेल्यानंतर जशी नाथ महाराजांची वाक्यरचना आहे तशीच वाक्यरचना गावबाने पुढं केलेली आहे. तुम्ही जर वाचायला लागलो बघा, तर भावार्थ रामायण वाचता वाचता जशा ओव्या नाथांच्या आहेत तशाच ओव्या गावबानं पुढं पूर्ण केलेल्या आहेत. त्यामध्ये कुठेही न्यूनता वाटत नाही. एवढं मोठं सामर्थ्य कशामुळे असेल तर ते त्यांच्या कृपेमुळे कृपेचं सामर्थ्य आहे महाराज. आपणासारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी, असं त्यांचं वर्णन आहे महाराज. असे ते एकनाथ महाराज फार मोठी ग्रंथरचना केली. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविधी परोपकारी, जगाचं कल्याणच व्हावं यासाठी त्याने अवतार, ते ज्ञानोबाचे अवतार म्हणतात. म्हणजेच विष्णूचे, महाविष्णूचा अवतार जसा ज्ञानोबा, तसेच महाविष्णूचा अवतारसुद्धा एकनाथ महाराज आहेत. आणि त्यांनी फार मोठा विजय मिळवलेला आपल्या अहंकारावरती, रागावरती, कामावरती, सर्वांना जिंकून घेऊन परमार्थ रूढ केला. आणि ते एकनाथ महाराज शंकराची स्तुती करताना निघाले आणि ते म्हणतात, काय म्हणतात, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती,
तर ते काय झालं आहे, स्वर जरा बिघडलेला आहे. काहीतरी झालं आहे ते विना ते काय जरा मला वाटते. हां, तुम्हाला कसं वाटतं माहीत नाही मला. ते पेटीनं लावले ना, पेटी घेऊन हार्मोनियम काय अगोदर 2ला लावले काय. तर ते म्हणतात की शिव भोळा चक्रवर्ती. शिव म्हणजे शंकर. ते कसे आहेत, भोळे आहेत आणि चक्रवर्ती आहेत. तर शिव म्हणण्यामध्ये आपण सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. हां, तर नाथांचं विस्तृत लेखन आहे, मी मग काही सांगून गेलो आहे. शिव म्हणजे जसं सगुण वर्णन आहे, म्हणजे मंगल आहे, सगुण वस्तुनिर्देशरूप मंगल आहे, तसंच निर्गुण वस्तुरूप निर्देशरूप मंगल आहे. हां, आणि दोन्ही मंगल या शिव या शब्दामध्ये केलेले आहेत. शिव म्हणजे आपल्याला जे औपाधिक दृष्टीने जर विचार केला, म्हणजे उपाधीच्या दृष्टीने विचार केला तर ते कसे आहेत, सगुण साकार आहेत. म्हणजे शंकर हां कसे आहेत, आपल्याला जसा पांडुरंग आमचा कसा दिसतो सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी. हां, तसाच हा शंकर कसा दिसतो आपल्याला, रे भस्माऊटी रुंड माळा, भस्माऊटी रुंड माळा, भस्माऊटी रुंड माळा, भस्माऊटी रुंड माळा, हाती त्रिशूल नेत्री ज्वाळा, हाती त्रिशूल नेत्री ज्वाळा, गजचर्म व्याघ्रांबर, गजचर्म व्याघ्रांबर, हाती त्रिशूल नेत्री ज्वाळा, हाती त्रिशूल गजचर्म व्याघ्रांबर, गजचर्म कंठी शोभे वासुकी हार, कंठी शोभे वासुकी हार, गजचर्म व्याघ्रांबर, गजचर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे गजचर्म व्याघ्रांबर. नरहरी सोनार म्हणतात, काय म्हणतात की भस्म लावलेला आहे कुणी शंकरानं. शंकराचं सगुण रूप कसं आहे तर ते असं आहे, भस्म उटी रुंड माळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा. भस्म लावलेला आहे, उटी भस्म उटी, हां गळ्यामध्ये कशा आहेत, माळा आहेत. हां, गजचर्म व्याघ्रांबर, हां त्यांना बसायला कसं आहे, गजचर्म आहे, व्याघ्रांबर आहे. कंठी शोभे वासुकी हार, गळ्यामध्ये वासुकी नावाचा सर्प आहे, जे हलाल होतं, विष होतं. समुद्र मंथनामध्ये विष निर्माण झालं. देवदानव मंथन करायला लागले आणि मंथन करता करता समुद्रातून काय बाहेर पडलं पहिल्यांदा, हां विष. मग ते विष कोणी घ्यायचं, विष घेऊन म्हणजे ही जी पृथ्वी आहे ती पृथ्वी काय लागली, जळायला लागली महाराज त्या विषाने. एवढं मोठं भयानक विष होतं ते. मग देवाने निर्माण केलेले हे जगत निर्माण करता कोण आहे, हा देवच आहे. हां, या जगाची उत्पत्ती करावा असं त्याच्या मनात आलं ना, आणि म्हणूनच त्यानं काय केलं, जगत निर्माण केलं आणि तो त्यामध्ये येऊन राहिला. हा भाग वेगळा म्हणजे त्यानं निर्माण केलं आणि म्हणून जर हे जग जर नष्ट व्हायला लागलं तर अडचण आहे. म्हणून मग शंकर पुढे धावले आणि ते जे
विष होतं ते विष पिऊन टाकलं पण ते मध्येच घेतलं कंठामध्ये, खाली येईन आणि वर जाईल, कंठामध्येच ठेवलं. पण ते विषाचा 10 वेळा लागला जरी त्याने ते घेतलं असलं, किती विषाची ताकद असेल बघा. ते 10 वेळा लागला म्हणून मग सर्प घेतला. सर्प कसा थंड आहे, थंड प्राणी, थंड रक्ताचे प्राणीमध्ये सर्प आहे. म्हणजे वासुकीला या सांगितलं, मग वासुकी असा गळ्यामध्ये घेतला आणि जरा गार होते काय बघितलं. मग त्यांच्या गळ्यामध्ये ते भूषण म्हणून सर्प आहे. वास्तविक त्या सर्पानं ते काय झालं नाही, गार झालंच नाही. मग कुणाला गार झालं ते रामनामानंच गार झालं महाराज, तो मग आपल्याला माहिती आहे. मग राम नाम घ्यायला लागले म्हणून शंकर हा पहिला वारकरी म्हटलं जातं. म्हणजे शंकर हा विष्णूचा भक्त मानलं जातं. ही दोघं काय एकमेकाचे दोघं सारखेच आहेत बरं का. हे विष्णू आणि शंकर हे 2 दुजाभाव यामध्ये नाहीत. महाराजसुद्धा कसे म्हणतात, हरिहरा भेद नाही नका करू वाद, एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. हर आणि हरीमध्ये जर विचार केलात, हर आणि हरी, रचं तिकडे वेलांटीच केले. फक्त हर आणि ते हरच आहे, फक्त री झालं, हरी झाला. म्हणजे हरी हर आणि हरी 2 वास्तविक नावंसुद्धा ही एकच असावे असं वाटलं असेल का देणाऱ्याला सुद्धा, पण जरा काय ते फरक पडावा, कारण उपाधी आहे. याचं गजचर्म व्याघ्रांबर आहे किंवा भस्ममुठी रुंडमाळा आहे आणि त्यांचं काय समचरण दृष्टीविटे वगैरे साजरे असं आहे. आणि म्हणून त्याने फरक केला असेल बरं का. वास्तविक दोघांमध्ये गोडी साखरेच्या ठाई, साखरेतनं गोडी बाजूला करता येत नाही. करता येईल का? साखर वेगळीने गोडी वेगळी, कापूर आणि कापुराचा वास वेगळा करता येत नाही. तसं या दोघांना एकमेकापासून वेगळं करता येत नाही. याचा अर्थ ते दोन्ही एकच आहेत. ज्यावेळेला ईश्वर माया काय म्हणते बघा, एकलेने कंठेविना म्हणून याने निर्माण केली 14 भुवने, असं वरचं प्रमाण आहे. की देवाला, त्या ब्रह्माला असं वाटलं, एकमेव अद्वितीय असणारं जे ब्रह्म, त्या ब्रह्माला वाटलं आपण एकोहम बहुश्याम, म्हणजे आम्ही बहु आहोत, मी एकटा आहे. त्याला करमण आहे, एकट्याला करमत नाही ना, म्हणून बहु आहो असं त्याला वाटलं. म्हणून ते बहु वाटलं त्यावेळेला बरोबर. वाटलं म्हटल्यानंतर काय झालं, मायेची निर्मिती धरावी लागते. कारण एक ब्रह्म आहे, ते एकमेव अद्वितीय आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कर्म नाही आहे आणि तो कारणत्वाला प्राप्त होत नाही. म्हणजे त्याला मराठी भाषेत, शुद्ध मराठीत सांगायचं झालं तर त्याचं कोण आईबाबा नाही. आमच्या पांडुरंगाचे कोण आईबाबा नाहीत आणि त्याला कोण मुलं बी नाहीत. असं तो एकमेव अद्वितीय आहे ब्रह्म. आणि म्हणून म्हटलं ते ब्रह्म आहे आणि त्या ब्रह्माला वाटल्याबरोबर स्फुरण झालं आणि स्फुरण झालं मग त्यातून काय झालं, मग माया निर्माण करावी लागली. वास्तविक नसणारी का असणारी, नसणारीच. कारण पुढची जोडणी लागायसाठी माया म्हटलं. हे दिसणारं जे जगत आहे, ह्या जगताची विल्हेवाट लावावी. जगत कसं झालं याचा शोध घ्यावा म्हणून त्या ग्रंथकाराने आपल्यावर उपकारच करून हे मायेची उत्पत्ती मांडली बरं का. आणि मांडली म्हणून ते सगळं सुटत गेलं आणि म्हणून माया निर्माण झाली. पण ती म्हणते काय, पती जन्मला माझे उदरी, मी झाले तयाची नवरी. ती म्हणते गंमत अशी आहे की माझ्या पोटालाच काय झालं, जे होणारं जे बाळ आहे, कारण माया उपाधीच घ्यायला पाहिजे आणि मायेची उपाधी म्हणजे ईश्वर झाला आणि त्या ईश्वरालाच मी दादला करून घेतला असं म्हणजे माया ही त्याचा मुलगा झाला. मायेचा मुलगा कोण झाला, ईश्वर झाला. पती जन्मला माझे उदरी. कारण शुद्ध सत्वगुण प्रधान जी माया आहे, ती माया उपाधी घेतल्यानंतर मायोपाधिक ईश्वराला मानलं जातं. म्हणजे लक्षात ना तुमच्या, की माया ही त्याची जननी मानली जाते. कुणाची, ब्रह्माची नो बरं का, कुणाची, ईश्वराची. आणि मग ती म्हणते ती का साधी सोपी आहे, तिला जर एकदा वाव गावला तर ती सोडित नाही बरं का.
ती म्हणते बरोबर आहे, पती जन्मला माझे उदरी, माझ्या पोटालाच तो जन्माला आला आणि मी त्याची नवरी झाले आणि मग ह्या जगाची उत्पत्ती झाली वगैरे वगैरे. तिचा तो खेळ आहे, त्यामुळे तिलाच माहिती ती काय काय म्हणते ती, बरं का. कारण संतांच्या दृष्टीनं हे जगत झालंच नाही, ज्ञानाच्या दृष्टीनं जगत हे मिथ्या स्वरूपाचं आहे. हां, आणि त्यामुळं त्याची विल्हेवाट लावायसाठी हे कार्य. नाहीतर माये नावाचं म्हणजे जसं ब्रह्मगिरीहून न रिगे समुद्री आब न रिगे मध्येच वावुंगे दिसे, हां मृगजळ जैसे किंवा मृगांबू जैसे, जशी मध्येच दिसतं. जसं मृगजळ म्हणजे पाणी असतं, म्हणजे मृगजळावर कोणी केळी लावल्यात काय, लावल्यात केळी, किती उत्पन्न देते तिला. किंवा जिला मूल नाही अशी ती कोण, जिला मूल कधीच झालं नाही तिला काय म्हणतो आपण, निपुत्रिक, वांजोटी म्हणतो ना. हां, वांज. मग त्या वांजेच्या पोटी जन्मलेल्या मुलाची, वांजबाईच्या पोटी जर जन्माला आलेला मूल आहे, त्या मुलाचं काय काढतात ते, पत्रिका काढतात, जन्मपत्रिका, कुंडली काढतात. हां, जन्मकुंडली काढतात. ती जर काढायला गेलो तर कुठली काढता येईल तिची, काढता येणार नाही. का काढता येणार नाही, तिला वंद्यापुत्र झालाच नाही, तिला वंद्या म्हणता येईल कशी, जर पुत्र झाला तर वंद्या म्हणता येणार नाही. तशी ही माया आहे, या मायेच्या पोटी हे जगत झालं म्हणताच येत नाही. तुम्ही म्हणता म्हणून या कारणे मी पिता, महद्ब्रह्म माता, अपत्य पंडुसुता जगदंब. तुम्ही म्हणता म्हणून, नाहीतर हे झालं नाही वास्तविक. तसे ती माया आहे आणि ती माया असल्यामुळं ती उपाधी घेऊनच जन्माला आली. आणि त्या शंकराला असू दे, नाहीतर विष्णूला असू दे, बरं का, किंवा ईश्वराला असू दे, किंवा आणि कोणत्या देव, आम्ही जे 5 पंचायतीन म्हणतो, पंचायत देव, हां, त्या देवांना कुठले बी देव असू दे, त्यांचा जन्मकाळ करतो का नाही आम्ही. कारण त्या 3 देवांचा एकत्र जन्मकाळ असू दे करतो की दत्तांचा आम्ही जन्म, सगळ्यांचा जन्मकाळ करतो. वास्तविक जन्म आहे का त्यांना, जन्म नाही, पण आम्ही साजरा करतो का नाही. काहीतरी करायला पाहिजे, परमार्थ करायला पाहिजे म्हणून करतो. मग ते जे करतो म्हणून तिला काय म्हटलं, घेतली, म्हणून तिचं उपाधी म्हणून तिचं नाव ठेवलं. ती शुद्ध सत्वगुणी उपाधी ही त्या ईश्वराची झाली आणि तिच्यामुळे हे बाळ जन्माला आलं. आणि मग काय केलं, मग तसं तिथं जन्माला आलं तसं इकडं मग उपाधी हिची जीवाची उपाधी निर्माण झाली, अविद्या, आणि हे अविद्येपासून जीव झाला आणि शुद्ध सत्वगुणापासून आमचे शिव झाले आणि शिवजीवाची जोडी झाली. त्यामध्ये हे दोन्ही जे म्हणतोय मी, कोण म्हणतोय, विषय निघाला जाता तो शंकर आणि विष्णू, हे दोन्ही एक आहेत कशी ते सांगायला लावले मी, बरं का. दोन्ही एक कसे, मग जीव आणि शिव एक नाहीत कसे, अडचण येईल उपाधीच्या दृष्टीनं विचार केला तर. औपाधिक स्वरूपाच्या दृष्टीनं ते एकच आहेत, पण उपाधीच्या दृष्टीनं शंकराची उपाधी वेगळी म्हणतो आपण, विष्णूची उपाधी वेगळी म्हणतो. हां, विष्णूची उपाधी दादा वेगळी आणि शंकराची वेगळी आहे ना. मग जीवाची बी वेगळीच आहे. मग जीव आणि शिव एक काय म्हणत नाहीत, वास्तविक स्वरूपाने एकच आहेत. मग उपाधीनं भिन्न भिन्न आहेत ना, मग भिन्न भिन्न म्हणा की तुम्ही, शंकर वेगळा. मग तुकाराम महाराज कसे म्हणतात, काय म्हणतात, इतरे तर द्वंद्व नाही तर समहार द्वंद्वानं ते एक म्हणतात. कसे, हरिहरा भेद नाही नका करू वाद, ते एक आहेत. मग एक आहेत तर त्यांची जी उपाधी माया आहे, ती माया जरी मांडलेली असली तरीसुद्धा त्यांचं त्या मायेवरती प्राबल्य आहे दोघांचं बी. त्या दोघांनाही माहिती आहे की मी या उपाधी जी घेतलेली आहे ही उपाधी लटकी आहे आणि ती लटकी उपाधी कुणाची आहे, ती मायेची उपाधी आहे. ही कुणाची उपाधी आहे, मायेची उपाधी आहे. आणि जीवाने घेतलेली जी उपाधी आहे ती उपाधी अविद्येची आहे.
कुठली आहे? अविद्येची आहे. आणि अविद्येची उपाधी असल्यामुळं त्यांच्या उपाधीची जाणीव त्या दोघांना आहे. कुणाकुणाला? शंकराला म्हणा किंवा विष्णूला म्हणा. त्यांची जी उपाधीची बापू जाणीव आहे ना, त्यांची जाणीव त्यांना आहे. त्यांना सर्वज्ञता प्राप्त आहे. त्याला म्हणतोच आपण सर्वज्ञ सर्वशक्तिमान. आणि या जीव आहे त्या जीवाला मात्र आपल्या उपाधीची जाणीव नाही. काय जाणीव नाही? जाणीव त्याला अविद्याच उपाधी, अविद्याच उपाधी आहे. जे विद्यमानाची नाही स्वभाव ती विद्यमानच नाही, ती अविद्या आहे. आता ही अविद्या उपाधी असल्यामुळं हे अज्ञानात काय होते, गटाण्या खात बसले, त्यामुळे जाणीव नाही. त्या दोघांना मात्र जाणीव आहे. आणि म्हणून ते म्हणतात काय, हरिहरा भेद नाही नका करू वाद. एवढंच मला सांगायचं होतं. पुढं आता ते शंकराला कोणत्याही प्रकारची उपाधी नाही. आपण वर्णन केलं, ती उपाधी आहे म्हणून वर्णन केलं. आता मी दुसऱ्या वेळा सांगताना म्हणजे निर्गुण निराकार स्वरूपात सांगताना सगुण साकाराचं वर्णन करताना त्यांना उपाधी आहे. शिव हा औपाधिक आहे, पण शिव हा औपाधिक जसा आहे तसा निरुपाधिक पण आहे. औपाधिक कसं बापू, की भस्मवटी रुंडमाळा, त्यांच्या गळ्यामध्ये भस्म आहे, भस्म लावलेला आहे. हाती त्रिशूळ आहे, नेत्री ज्वाळा आहेत, म्हणून ते औपाधिक आहे. आणि निर्गुण निराकार स्वरूपाचं वर्णन करताना शिव याचा अर्थ सोहम. शिव, शी आणि अहम यांचा एकत्रीकरण म्हणजे सोम. म्हणजे सोम याचा अर्थ जे निर्गुण निराकार स्वरूपाचं जे ब्रह्म आहे ते ब्रह्म मी आहे याची जाणीव शिवाला आहे, म्हणून त्याला शिव म्हटलं. शिव म्हणायचं कारण काय, जसा तो विठ्ठल आहे, कसा उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार. तसं शंकराला सुद्धा उपाधी जरी मांडली, कोणती उपाधी आहे, त्यांना माया उपाधी आहे. जरी ही माया उपाधी असली तरी सुद्धा स्वरूपाच्या दृष्टीने विचार केला तर तो निरुपाधिकच आहे. म्हणजे तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. तसं जसा तो सगुण साकार निर्गुण निराकार विठ्ठल आहे, तसाच शंकरसुद्धा सगुण साकार आणि निर्गुण निराकार आहे. एवढं मला सांगायचं होतं. ते सोम असा तर शिव आहे. आता तो कसा आहे, भोळा आहे. शिव भोळा चक्रवर्ती भोळा आहे. भोळेपणाचा कळस आहे महाराज. भोळेपणाचा कसं म्हणशील तर एक त्यांची कथा सांगतो. यांची आई
रावणाची आई, काय नाव तिचं नाव, कैकसी. हां, कैकसी एकदा समुद्राच्या काठाला गेली आणि महादेवाची पिंडी त्यांच्या घराण्यामध्ये काय करत होते, ते पुलस्त ब्राह्मणांच्याकडून आलेले आणि इकडं दोन्हींचा हे आहे, संगम आहे तो. म्हणजे पुलस्त त्यांचा मुलगा आणि त्या मुलग्याची मुलगी कोण असेल तर ती कैकसी. हां, पुलस्तांची नात, त्यांच्या मुलग्याचं नाव मला आठवण आलं, पुलस्त ब्राह्मण. हां, पुलस्त ब्राह्मणाचे त्यांचा मुलगा श्रुतिवर्मा असं काहीतरी नाव आहे त्याचं. हां, त्यांना त्यांची मुलगी म्हणजे ही कोण, कैकसी. आणि दैत्यांच्या पोटी जन्माला आलेला तो तिच्याबरोबर याचं लग्न झालं आणि यांच्या दोघांच्या संबंधातून निर्माण झाला तो रावण. म्हणून त्याला ब्राह्मण बी म्हटलं जातं आणि दैत्य बी म्हटलं जातं. हां, म्हणजे इथं आईचा जर विचार केला आईकडून तर तो पुलस्त ब्राह्मणाकडून आलेला आणि तिकडे दैत्य असं तिचं. मग त्यांच्या पोटी हा रावण आहे. थोडक्यात इतिहास आहे हा असं. मग रावणाची आई कैकस एकदा महादेवाची भक्ती करत असताना तिने पिंड तयार केली कुठे, वाळूची. आणि वाळूची पिंड का तयार होईना, मग रडायला लागली. मग रडताना तिकडं रावण आला, मोठा बल्लाढ्य रावण, शक्तिवान असा असणारा रावण आला. ते आई रडायला लागली. म्हटलं तर त्याला म्हटलं, आई काय रडतेस, तर मला महादेवाची भक्ती करायची आहे. मग तर पिंड तयार होईना, पिंडी तयार होईना. तुला म्हटले आत्मीपिंड लिंग आणून देतो, आत्मलिंग आणून देतो म्हणलं. आणि गेला कैलास पर्वतावर गेला. तर त्या ठिकाणी खालीच बसून त्यानं कैलास हलवायला सुरू केलं. हां, कैलास हलवता एवढी ताकद त्याच्याकडे, एवढी प्रचंड ताकद होती, कैलास पर्वत हलायला लागला. म्हणजे भूकंप होते की नाही आपल्याकडे, तसा कैलासावर भूकंप यावला. मग शंकर आहे, पार्वती आहेत, हे सगळी बसलेली आहेत मंडळी. हां, आणि त्यामध्ये भूकंप झाला. भूकंप यायला लागल्यानंतर ते शंकराच्या लक्षात आलं कोण हलवतंय, म्हणून डाव्या हाताच्या अंगठ्यानं ते जरा नुसतं दाबल्याबरोबर ह्याचा हात खाली हाताकडे गावला. आणि एवढा मोठा पराक्रमी असणारा रावण काय झाला, हात बाहेर काढता येईना. मग कुणाचं चिंतन करायचं, मग शेवटी शंकराचं चिंतन केलं, हात निघाला. आणि मग तिथंच त्या शंकराची भक्ती आरंभली महाराज. हां, त्यानं ते विणा तयार केला म्हणतात आणि त्या विण्यावरती गायन केलं शंकराचं. गायन करता 10 तोंड म्हणतात त्याला. 10 तोंडापैकी 9 तोंड त्यानं काय केली, 9 शिर कापून अर्पण केली. कोणाला, शंकराला. 10वं सुद्धा अर्पण करणार तोपर्यंत शंकर प्रसन्न झाले. म्हणजे तुला काय पाहिजे, बरं झालं आवाज. हां, काय पाहिजे, तर मला तुझी धनसंपत्ती नको, मला काय पाहिजे, आत्मलिंग पाहिजे, घेऊन जा म्हणाला. आत्मलिंग कसा देऊ काही म्हटले नाही. दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला, तिथं पार्वती होती ना, ती पार्वती दिसायला देखणी होती. हां, ते म्हणली तुझी बायको मला देतोस का बघ, भोळेपणा सांगावले. तर रावणानं तिची बायको मागितली त्यावेळेला, घेऊन जा म्हणाले. मग ते पार्वतीला घेऊन आणि ते आत्मलिंग घेऊन रावण दर करीत निघाला. आला चालता आला. तिनं हा म्हणाली माझा पती भोळा आहे. पार्वती म्हणते काय, हे बंधुराजा. हां, कुणाला म्हणला बंधुराजनं, हां, विष्णूला. हां, धाव म्हणाले, शिव रावण मला दैत्य घेऊन निघालाय, तर आता तुझ्याशिवाय मला धावणारा कोण नाही. हां, धावणी धावा चालू केला. मग त्या धाव्यामध्ये विष्णू गडबडीनं आला आणि एक रूप घेऊन आला. शेतकऱ्याचं सांगितलं की रावण महाराज नमस्कार, काय कुठं निघाला आणि ही कोण, खांड्या घेऊन निघाला होता. ही कोण म्हटलं, हे अजब दिसते म्हटला, बघ तिच्या तोंडाकड सगळे नाक डोळं गळा लागलेत. हां, असं नुसती फोन केली ती विष्णूनं, काय कर रूप पालट. मग ती काय जगाची कोण, जगतजननी. हां, तिनं रूप पालटा, तिला किती वेळ लागणार आहे. तिनं सगळं रूप पालटलं. हां, नाकं डोळं गळायला लागलीत, सगळी डोळ्यातनं आरड व्हायला लागली. हां, अरे मी असली पत्नी त्या शंकराची असती म्हटला.
ही पार्वती नव म्हटला, तू बघ म्हणून खाली उतरणे बघतोय तर ते 11 दिसायला लागली. काय मग तुझी खरी पार्वती कुठं आहे? तर खरी पार्वती दडवून ठेवली आहे म्हणला. कुठं ठेवली आहे? तर हे दगड उचल म्हणला इथं. आणि ते दगड उचलला, तर दगड बाजूला केल्यामुळे तिथे एक काय गावली? बेडकी गावली. ही म्हणला कोण आहे? मंडोदरी आहे. ही पार्वती आहे. बेडूक म्हणल्या मंडोदरी मला आठवलं. तर ते हीच खरी कोण आहे? तुझ्या शिवाची पत्नी आहे पार्वती, लपवून ठेवली आहे. त्या बेडकीकडे बघितल्याबरोबर विष्णूनं ती किती झाली सुंदर स्त्री निर्माण झाली. आणि ते बेडकापासून निर्माण झाली म्हणून तिचं नाव मंडूक म्हणजे बेडूक, मंडोदरी असं नाव ठेवलं. ती घेऊन मग तिला सोडली आणि तिला घेऊन निघाला. आता एक संकट टळलं, दुसरं संकट आत्मलिंग घेऊन निघाला ना. आणि आत्मलिंग घेऊन निघाल्यानंतर सगळे देव काय झाले? एकत्र झाले, विष्णूकडे आले. विष्णू म्हटला माझं बी काय चालत नाही, मी आताच एक काम करून आलो आहे, आता दुसरं काम माझ्याकडं होत नाही. मग गणपतीकडे गेले. तुम्हाला कथा माहिती आहे, गणपती जाऊन सांगितलं की काय करा, याच शंकरानं जातानाच सांगितलेलं होतं की हे जे आत्मलिंग तुला मी देतो, या आत्मलिंगाचं एक वैशिष्ट्य आहे, तू ज्या ठिकाणी ठेवशील त्याच ठिकाणाहून परत तुला काढता येणार नाही. त्यामुळे खाली जमिनीवर ठेवू नकोस, तुझ्या हातात आहे जोपर्यंत तू जाशील तोपर्यंत तुझ्या ते लंकेत येईल आणि कुठंतरी येईल. पण जमिनीवर ठेवलंस की काय झालं, तिथून तुला काढता येणार नाही. मग ते गणपतीला माहीत असल्यामुळं गणपतीनं काय केलं, गुराख्याचं सोंग घेतलं. आणि मग ते सगळे देव एकत्र असल्यामुळं यांना काय झालं, काही ग्रंथामध्ये कसं त्याचं वर्णन आहे, त्यांना म्हणजे पोट फुगलं पाणी प्यायल्यामुळं आणि लघवी झाली. आणि लघवी करताना ते कोणातरी द्यायला पाहिजे. काही ग्रंथामध्ये काय झालं की संध्या करायची होती रावणाला, आणि संध्या करायची असल्यामुळे ते लिंग कुणाकडे द्यायला पाहिजे होतं. संध्याकाळची वेळ झाली होती आणि स्नान संध्या करायची असल्यामुळं मग तिथं कोणाकडे द्यायचा, कोणच निर्जन माणूस. तर त्या ठिकाणी गणपतीनं काय केलेलं होतं, आपलं सोंग घेऊन आला होता, गुराख्याचं सोंग, जनावरं होती, ती राखत होता. हे बाळ इकडे का, तर माझं हे एवढं आत्मलिंग आहे, घेशील का? नाही बाबा म्हटलं, हे तुमचं हे काय ब्राह्मणांचं कळत नाही म्हटलं. हे घ्यायसाठी तरी आलताच, पण नकार दिला की त्याच्याबद्दल जास्त ते ॲट्रॅक्शन वाढतं, म्हणून नकार द्यायला नाही घ्यायलाच पाहिजे. त्यावेळा त्याच्याकडे ते घेतो, पण एका अटीवर. मी 3 वेळा तुला सांगेन, मला ते जड झालं की मी बाळ आहे, जड झालं की मी ठेवून देणार. चालतंय म्हटले. तुला एवढं कुठं जड वाटते? जड नाही आहे. मग त्याने घेतल्यानंतर मी तुला 3 हाक्या मारून सांगितलं. त्यावेळा आता त्या ग्रंथाच्या हिशोबाने तो लघवीला गेला समजा, तर लघवीला गेल्यानंतर एवढी लघवी सोडली, ब्रह्मदेव वगैरे सगळे देव होते. ते वेळ झाल्यानंतर कृष्ण हेने काय केलं, गणपतीनं हाक मारली, मला जड होते, रावणा मला जड होते म्हणून 3 वेळा हाक मारली. नाही किंवा संध्या करताना समजा राम संध्या करण्यावाल्यानं त्याने सांगितलं, संध्यात ते गुंग असतानाच हे जड झालेली म्हणून हाक मारली. हे ब्राह्मणा ये म्हणून सांगितलं. तर ते आला नाही म्हणून ते लिंग तिथंच टाकलं आणि स्वारी निघाली. आणि त्यावेळा ते टाकलेलं त्याने ठेवलेलं बघितलं आणि आत्मलिंग आहे, त्याला आठवण आली की हे शंकरानं सांगितलेलं आहे, हे आत्मलिंग इथं ठेवलं तर तिथनं निघणार नाही म्हणून धावत पळत आला आणि ते उचलायला लागला. 1-2 हातानं नाही, 1 हातानं 2 हातानं नाही तर 10 तोंडाचा म्हणजे 20 हाताचा 20 हातानं उपडायला लागला. तर त्याला उपडलं नाही. त्याने त्या असं धरल्यामुळे त्याला ते हत्तीच्या कानासारखा त्याला आकार झाला, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, गोकर्ण म्हटलं जातं. आज गोकर्ण महाबळेश्वर जे आहे ते गोकर्ण म्हणजे ते आत्मलिंग आहे, ते आत्मलिंग तिथंच राहिलं. सांगायचा उद्देश काय, आजही त्या ठिकाणी गोकर्णावर मोठी यात्रा भरते आणि शंकराचं स्थान त्या ठिकाणी आहे. रावण गेला रिकामा, आला तसा गेला. सांगायचा हेतू काय, भोळा. किती भोळा म्हणशीला, तर भोळेपणाची ही काय सीमा आहे, मोठी सीमा आहे. भोळे कोण, आमचे देव बी भोळेच आहेत, त्यानंतर आमचे भक्तही भोळेच आहेत. म्हणजे विष्णूही भोळा आहे, शंकरही भोळा आहे महाराज, आणि त्यांचे भक्तही म्हणजे संतही भोळेच आहेत. काय दिलं नाही संतांनी आम्हाला, संतांनीसुद्धा देवानं काय दिलं म्हणशीला, देवानं आपलं सर्वस्व दिलं. कुणाला, भोळेपणा. श्रीकृष्णानं दगड दिलं ना, गोपाळांना काय दिलं, आपलं सर्वस्व दिलं. काय दिलं की 1 रात्र म्हणण्यापेक्षा 6 महिन्याची एकच रात्र करून टाकली. सर्वस्व दिलं महाराज.
नवे नवे त्यांना जरी सर्वस्व दिलं असलं तरी मी असं म्हणेन की संतांना मात्र काय दिलं बघा, त्या सर्वस्व देत असताना त्यांच्या सकट दिलं. म्हणजे ते गोपी ह्या गोपिकाच राहिल्या आणि श्रीकृष्ण हा श्रीकृष्ण राहिला येईल. पण इथं मात्र संतांचं कसं झालं की ज्ञानोबा असतील, तुकोबा असतील किंवा आमचे अनेक संत असतील, ते काय झाले, विष्णुमय झाले, देवमय झाले स्वरस. त्यांना देवत्व प्राप्त झालं. ते ज्ञानेश्वर हे ज्ञानेश्वर न राहता माऊली त्यांना म्हटलं जातं. म्हणजे ज्ञानबा तुकाराम जो घोष आहे ते कसं म्हटलं जातं, तुकाराम तुकाराम नाम घेता धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा जडी दगडासहित वया तारेला जैशा लाया. पुढं म्हणे रामेश्वर भट द्विजा तुका विष्णू. त्याच्यामध्ये कसं झालं की तुकाराम वेगळा आणि विष्णू वेगळा असं राहिलं नाही, ते एकच राहिले. तसे ज्ञानोबासुद्धा एकच झाले. आणि म्हणून एवढं मोठं सर्वस्व देणारा कोण जर असेल तर तो आमचा विठ्ठल आहे. तसंच शंकरानं सर्वस्व दिलं. कोणाला दिलं? बापा आपल्या भक्तांना दिलं. बघून घ्या तुम्ही. हा भोळा आहे. हां, आता तो भोळा असून चक्रवर्ती आहे. चक्रवर्ती म्हणजे ज्याची सत्ता त्रिभुवनावरती आहे त्याला चक्रवर्ती म्हटलं जातं. त्रिभुवनावरती सत्ता आहे तो चक्रवर्ती आहे. हां, त्याचे पाय माझे चित्ती. हां, शिवभोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. त्याचे पाय माझे चित्ती म्हणण्यामध्ये त्याचे पायच काय म्हणायचं तर पाय हे ज्ञानाचं लक्षण आहे. आणि पाय ज्ञानाचं लक्षण असल्यामुळं ते ज्ञान माझ्या चित्तामध्ये असावं. आता त्याला चित्तच महत्त्वाचं का तर मन बुद्धी चित्त अहंकारामध्ये चित्ताला महत्त्व आहे. मन हे अंतःकरणाचे 4 भाग आहेत. मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे आणि अहंकार आहे. त्यामध्ये चित्त काय आहे तर चित्त हे या सगळ्यांचा राजा आहे. अरे माझे चित्त तुझे पायी राहो ऐसे करी काय आधरोनिया भाई भवा तारी दातारा भवा तारी दातारा. भोजना मागती तुप पावशर म्हणजे ते चित्तच आहे. हां, तसं म्हणजे चित्त द्या. चित्त ज्याच्या चित्तामध्ये देव आहे तो देवरूपच होतो. म्हणून देवाला अर्पण करायचं गोष्ट कुठली असेल किंवा देव साठवायचं ठिकाण कुठलं असेल तर ते चित्त आहे. देव साठवता येतो कुठं हृदयामध्ये म्हणजे हृदयामध्ये म्हणजे चित्तामध्ये. साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्याची सरली झाला सफळ व्यापार. म्हणजे चित्तामध्ये साठवता येतो आणि चित्तामध्ये तो शंकर राहू द्या असं नाथ महाराजांचं म्हणणं आहे. काय म्हणतात ते तुझे पाय माझे चित्ती, ते तुझे जे पाय आहेत ते माझ्या चित्तामध्ये राहू द्यात. याचा अर्थ तुमची कृपा माझ्यावर होऊ दे. शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. पुढं वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोधकाम. वाचन
जर शिवाचं शिव 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 जर असं नाम घेतलं म्हणजे देवाचं नामस्मरण केलं तर काय होईल, क्रोध कामाची हानी होईल. म्हणजे क्रोध काम निघून जातील महाराज. कुणाकुणाचे गेले तर जे भक्त म्हणले आहेत त्यांचे काम क्रोध गेले. जे भक्त झाले नाहीत, नाही ज्यांचं काम क्रोध शिल्लक आहे त्यांना भक्त म्हणताच येत नाहीत. भक्त कुणाला म्हणायचं की ज्यांचा काम निघून गेला. खेळिया माझी हणम्या शाणा, खेळिया माझी हणम्या शाणा, न पडे काम व्यसनी रे, न पडे काम व्यसनी रे, कामच नाही तेथे क्रोध कैसा, कामच नाही तेथे क्रोध कैसा, ते कैसे भांडण रे, ते कैसे भांडण रे, रामगड्याची आवडी मोठी, रामगड्याची आवडी मोठी, हे म्हणून लंके पेने रे, म्हणून लंके पेने रे, ऐक चालून केलं, ऐक चालून केलं रे, म्हणणार नाही राहू दे. खेळ्या तर काम क्रोधावर जर विजय मिळवायचा असेल, काम क्रोधावर विजय मिळवायचा असेल तर काय करायला पाहिजे, तर त्यांची भगवंताची कृपा व्हायला पाहिजे. नाहीतर या
मंडळी दिसायला सोपी वाटतात, म्हणजे काम, क्रोध, बरं का, मोह, हे षडगुण, षडविकार आहेत. हे षडविकार हे दिसायला मी यावर विजय मिळवतो असं वाटतं. कुठंपर्यंत? जववरीले तववरी जंबू करी गर्जना, जव त्या पंचाणना देखिले. जोपर्यंत हे जंबू गर्जना करतो, कुठंपर्यंत? पंचाननाला देखिले नाही तोपर्यंत. म्हणजे आता जंबू कोण आणि पंचानन कोण माहिती आहे आपल्याला, म्हणून म्हटलं. हां, अरे ते समजून जावं तुम्ही. आता सगळं सांगायला वैराग्याची गोष्टी कुठं नाही देखील. हां, आणि शेवटचं चरण सांगा की जोवरी माळा मुद्रांची, जोवरी तोवरी माळा मुद्रांची भूषणे, जवळ कधीपर्यंत झाले नाही. हां, तुकाराम महाराज जोपर्यंत भेटले नाही तोपर्यंत अशी त्याला कलाटणी, अभंगाला कलाटणी द्यायचं काम महाराजांनी केलेलं आहे. बरं, मला काय सांगायचं आहे, काम क्रोध याच्यावर आम्ही सहज विजय मिळतो. कधीपर्यंत? जोपर्यंत सुंदर वनिता देखील नाही, सुंदर बाई बघितली नाही तोपर्यंत मी कामावर विजय मिळतो असं वाटतंय. आणि मग तिथंच जातं आहे, कळतं आहे ना, जातं आहे महाराज. हां, तर ते हा त्यातला भाव सांगायचा होता मला. पण म्हणून यांच्यावर जिंकायला काय करता येईल आपल्याला, तर ते तुमचा आमच्या आव्याक्यातच नाही. थोडक्यात करता येईल, प्रयत्न करता येईल, पण त्या प्रयत्नाला साथ कुणी द्यायला पाहिजे, त्यानंच द्यायला पाहिजे. त्याचं बळ जर आपल्या अंगामध्ये झालं, कुणी देवानं जर कृपा केली नाही तोपर्यंत हे जिंकताच येणार नाहीत. काम क्रोध जरी मी एखादा म्हणत असला, काय म्हणत असला, मी जिंकलं, संसार जिंकला मी म्हटला, सोडा काम क्रोध सोडा, संसार जिंकला असं जर म्हटला तर तो काय चुकीचा त्याचा अर्थ आहे. का तर त्याला जिंकता येत नाही. कोण जिंकतं आहे तर तो हां, ते ज्याचा भक्त म्हणजे देवाचाच भक्त व्हायला पाहिजे. म्हणजे जसं विष्णूचं दर्शन व्हायला पाहिजे, तसं शंकराचं दर्शन व्हायला पाहिजे. आणि शंकरानं कृपा केली म्हणजे ईश्वरानं कृपा केली तरच काम क्रोधावरती विजय मिळवता येईल. एवढं तुम्हाला सांगायचं. हां, म्हणजे काम क्रोध जर त्याबद्दल आपण मी एक दोनदा सांगितले तुम्हाला की काम क्रोधाबद्दल सुद्धा महाराजांनी अधिकार परत्वे आले म्हणून सांगतो. हां, कारण चिंतन आहे ते, मला बरं वाटते सांगायला. म्हणजे मीच केलेलं चिंतन आहे, माझ्या केलेली कृपा आहे आणि त्या कृपेतनं निघालेलं आहे ते चिंतन, म्हणून सांगावं असं वाटते बाबू. काय तर ते काम क्रोधावरती अधिकार परत्वे आमच्या तुकाराम महाराजांनी अभंग केलेत. संतांचेच अभंग आहेत. त्यामध्ये सुद्धा शुभेच्छा सुविचारणा, सत्वापती, तिथून पुढं हां असमशक्ती तनुमांस, हां असमशक्ती पदार्थ अभाविनी आणि तुर्यगा या पुढच्या. आता त्या 3 सोडल्यानंतर 4थीपासून सुरुवात होतो. त्यामध्ये असमशक्ती. हां, त्यामध्ये ते कामक्रोध आहे, त्या कामक्रोधानं त्या कामक्रोधांना बंदीखान्यात घातलं म्हणजे 4थी अवस्था म्हणायचं आहे मला. काय कामक्रोध बंदीखानी तुका म्हणे दिले दोन्ही. हां, इंद्रियांचे धनी आम्ही झालो. आता हे गोसावी पण आहे, त्यांना ते मिळालेलं आहे. हां, ही ती 4थी अवस्था आहे. त्याच्याही पुढं काय महाराजांनी अभंग केलं. याच्यावर तेवढ्या थांबले नाहीत, कारण हे बंदीखाने गाठलेलं सुटतील का नाही हे केलेलं चिंतन तुम्हाला मी बोललो एकदा, बघा तुमच्या आठवणीत आहे काय. तर बंदीखान्यात गाठलेला माणूस सुटतो, हां तुरुंगात गाठलेला. तसं हे आम्ही जर तुरुंगात गाठले तर आज गाठले तर उद्या सुटतील, आणि सुटले तर आणि त्रास देतील. म्हणून महाराज म्हटले, महाराजांनी अनेक दुसरा अभंग केला. हां, कुठला? काम क्रोधा नाही चाली भूती झाली समता. म्हणजे आता त्यांचं पाय मोडून काढलं. त्यांना तुरुंगात गाठलं तर सुटतील म्हणून पाय मोडून काढलं. काम क्रोधांचं बरं का, त्यांच्यावर केलेला हा काय म्हणतात त्याला, त्याच्यावर केलेलं हे विकार तो घालवण्यासाठी महाराजांनी केलेला हा प्रयोग आहे. हां, थोडक्यात हे त्यांचं हात मोडले, पाय मोडले. आता हात पाय मोडले तरीसुद्धा ते त्रास देतील का नाही? देतील त्रास. हां, म्हणून त्यांनी काय केलं, पुढचा अभंग घेतला. हां, पिकेली या सेंदे कडूपणे गेले तैसे आम्हा केले काम क्रोध लोभ निमाले ठाईचे.
काम क्रोध लोभ निमाले ठाईचे अवघी आनंदाची सृष्टी झाली काम क्रोध आता ते काय करतील निमाले म्हणजे संपलेत ते तर त्यांना बंदीखान्यात बी घालायची गरज नाही, त्यांचा हातपाय मोडायची बी गरज नाही. पोट आता मेलेल्याच काय पोट दुखणार आहे काय नाही. तसं यांना मारले म्हणतात. ते कुणामुळं मारले तर ते पहिल्या चरणात त्यांनी सांगितलं पिकेली सेंदे कडूपणे केले तैसे आम्हा केले पांडुरंग. म्हणजे पांडुरंगाची कृपा झाली तर पुढं काम क्रोध लोभ बंदीखान्यात नाही. आता निमाले ठाईचे आणि त्यावेळेला काय झाले अवघी आनंदाची सृष्टी झाली. आणि म्हणून काम क्रोधावरती जर विजय मिळवायचा असेल तसं हनुमंताने मिळवला. हनुमंतांचं तरी काय भारीच काम आहे. कसं मगाशी प्रमाण दिलं ते खरं ते गर्भ कासोटी आहे हनुमंतराय. म्हणजे ते जन्माला येतानाच कसे आले, गर्भातनं येतानाच कासोटी घालून आले. तुम्ही आम्ही नंतर घातल्या कासोट्या वेगळ्या सोडा किंवा एखादा घालील मी ह्याच्यावर विजय मिळविला म्हणून. तर त्यांचं तसं नाही आहे. म्हणजे जे आईच्या पोटातून येतानाच म्हणजे येतानाच त्यांची कासोटी होती. केवढं ब्रह्मचार्य बघा हनुमंताचं. आणि म्हणून ते रामायणात ना हनुमंत बाजूला केला की रामायण काय झालं, रामायण शून्य म्हटलं जातं. म्हणजे हनुमंताचं सगळं कार्य. आणि म्हणून काय भक्तीच्या त्या वाटा म्हणजे मला शरण गेले आमचे महाराज. महाराज आमचे तुकाराम महाराजांचा विचार केला का नाही तर ते कुणालाही तसेच शरण जाणारे नाहीत बरं का. माझा जीव वाचू किंवा मला यातून बाहेर काढ का असे म्हणणारे नाहीत. आहेत काय बघा त्यांचं चरित्र बघा. त्या चरित्रामध्ये कधीही कुणाला म्हणजे एक देव सोडला, पांडुरंग सोडला आणि संत सोडले तर कुठंही ते नतमस्तक नाही. आणि ते नतमस्तक कुठं झाले हनुमंताजवळ होतात का तर काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सोबटा शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर असं त्यांचं वर्णन आहे. आणि त्याने कामक्रोधावरती विजय मिळवला. मग तुम्हा आम्हाला जर कामक्रोधावरती विजय मिळवायचा असेल तर काय करायला पाहिजे, त्यांची कृपा घ्यायला पाहिजे. आणि तशी कृपा जर शंकराला तुम्ही बघितलं याचा अर्थ त्याने तुमच्याकडे बघायला पाहिजे आणि आपण त्यांच्याकडे बघायला पाहिजे नाही. असं तर ते कामक्रोध काय होतील निघून जातील, ठाईच निघून जातील. आणि हे झालेला 2 चरणाचा भावार्थ झाला आहे समजायचा. कारण आज महाशिवरात्र असताना सुद्धा
या ठिकाणी लोक कमी का तर पर्यंत सांगून झालं आपलं. ती घेणार आहेत उद्या, जाऊ द्यात, सप्ताह घालू द्यात, काय अडचण नाही, सप्ताह करावा, काय अडचण नाही. आणि इथली सेवा ऐकायला आमचे प्रत्यक्ष कोण आहेत, महादेव आहेत, विठ्ठल रुक्मिणी आहेत. आणि आपल्याला जमल तशी सेवा आपण आता करायला लावली. राहिलेली 2 आता पुढची जी चरणं आहेत त्या चरणांची सेवासुद्धा आपण सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. कारण अभंग आज सुटेल असं सांगता येत नाही, प्रयत्न करायचा आहे. अशाच पद्धतीचा प्रयत्न करूया, पण थोडं मधलं भजन झाल्यानंतर करू.
झोबार कुमार शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वरदा शिवनाम, तया न बाधी क्रोध काम. धर्म अर्थ काम मोक्ष, धर्म अर्थ काम मोक्ष, शिवा देखता प्रत्यक्ष, वाचे वरदा शिवनाम, तया न बाधी क्रोध काम. सृष्टी निर्माण करता, पालन करता आणि संहार करता, हे जरी तीन देव असले तरी तिन्ही देव एकच आहेत. हां, आणि तिन्ही देव एक असल्यामुळं कार्य भिन्न भिन्न असल्यामुळं नावं भिन्न भिन्न दिलेत. जरी संहार करायचं कार्य शंकराकडे असलं तरी तो संहार जन्मासाठीच करतो, हे विसरू नका. हां, जन्म ब्रह्मदेव देतो, होय, माणसं मरत्यात, संहार होतो. आणि म्हणून पुढं काय होते, नाही बापू, त्यामध्ये अनेक अशी गोष्ट आहे, त्यांचं ते संहार करतो ते उपकारक आहे. का उपकारक म्हणशीला तर जन्मासाठीच माणूस जन्माला घालतो, म्हणजे मरण पावतो. माणूस मेला तर माणसाजवळ असणारं जे पापपुण्य आहे ते पापपुण्य एवढा तो उपकारक आहे शंकर, की ते पापपुण्य घेऊन पुढं जन्माला लावतो. पापपुण्य जर नेलं नसतं तर सगळ्याच्याने अडचण पडली असते. हां, हे सृष्टिकर्त्याला बी अडचण पडली असते, आता ह्याला कुठला जन्म पुढे घालायचा, म्हणून ती योजनाच अशी आहे त्याची. हां, ते नेताना त्याचं पापपुण्य म्हणजे सूक्ष्म शरीर संघ नेतो. हां, शास्त्रादृष्टी सांगायला जातं, तो सूक्ष्म शरीर असल्यामुळं त्या सूक्ष्म शरीराबरोबर असणारं जे पापपुण्य आहे त्या पापपुण्यावर पुढचा जन्म अवलंबून मागतो. म्हणून हा शंकरसुद्धा कसा आहे, उपकारक आहे. आणि ब्रह्मदेव जन्माला घालतो म्हणतात आणि विष्णू त्याचं पालनपोषण करतो म्हणतात. पण विष्णू आणि शंकर हे दोन नाही, ते मगाशी सांगितलं तुम्हाला, की तुकाराम महाराजांनी सांगितलं की त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नाही. का भेद नाही म्हणशीला तर तो एकमेकाचं वाहन तेच आहे. हां, वास्तविक नंदी जो आहे तो नंदी याचं वाहन आहे. नंदी कोण आहे, मग नंदी हा विष्णूचा अवतार आहे. हां, आणि नंदी विष्णूचा अवतार आहे म्हणून एवढा मोठा शंकर पेलला त्यानं, बरं काय. आणि ते जे गरुड आहे तो गरुड आहे कोण म्हणशीला तर तो शंकर आहे. हां, गरुड हा सुद्धा कोण आहे, शंकर म्हणजे हे त्याचा वाहन झाले की तो त्याचा वाहन होतो. नावं वेगळे वेगळे नाही ना, तू त्याची बायको झाली की तो त्याची बायको होतो, असे बी आहे. नामदेव महाराजच्या अभंगामध्ये आहेत. हां, की म्हणजे जी लक्ष्मी आहे ती लक्ष्मी कोण आहे, प्रत्यक्ष शंकर आहेत. आणि जी पार्वती आहे ती पार्वती कोण आहे तर ते प्रत्यक्ष विष्णू अवतार आहे त्यांचा. हां, म्हणजे तो त्याची बायको झाला की तो त्याची बायको, एवढं त्यांचं घट्ट संबंध आहेत. ते दोन वेगळे वेगळे नाहीत. त्यानं त्या अभंगामध्ये सगळं आहे ते. यानं हलाल खाल्लं, कुणी शंकरानं हलाल खाल्लं. हलाल खाल्यावर पांढरं श्वेत व्हायला पाहिजे, म्हणजे पांढरं व्हायला पाहिजे होतं, पण हा पांढरा झाला नाही. कोण नाही, हलाल खाल्यावर काय व्हायला पाहिजे, निळं व्हायला पाहिजे होतं, पण हा निळा झाला नाही. निळा कोण झाला, हां, लावण्याचा पुतळा. हां, पंढरपूरचा निळा कोण निळा झाला, हां, लावण्याचा पुतळा, तो निळा झाला. म्हणजे यानं हलाल खाल्लं पण ह्याच्या शरीरावर परिणाम यायला पाहिजे होता, तो परिणाम पुन्हा झाला विष्णूच्या शरीरावर परिणाम झाला. आणि त्यानं काय केलं, अमृत खाल्लं. त्यानं अमृत खाल्लं म्हणजे अमृताचा परिणाम कुणावर दिसायला पाहिजे होता, विष्णूवर दिसायला पाहिजे होता. तो परिणाम कशा ह्याच्यावर दिसायला आला, म्हणजे हा झाला श्वेत. म्हणजे अमृत खाल्यानंतर श्वेत होतं, तो हे झाला. आणि हलाल खाल्यानंतर निळा होतो, तो निळा झाला. हां, असं ते एकामेकांचे त्याची जोड काम आहे. म्हणून मी ते दोन प्रमाण स्वाद देताना दोघांचंच एक काय द्यायला लागलो आहे, पांडुरंगाचीच. तर हे दोन नाहीत, तर ते एकपणानेच आहेत. एक काही जण म्हणतात शंकर आवडते, मग तुला शंकर आवडो ना, तू शंकराची पूजा केलीस तर ती मलाच मिळते. हां, आणि तू विष्णूची पूजा केलीस तर ती हां शंकरालाच मिळते. त्या दोघांमध्ये एखादा असं घट्ट संबंध आहे. हे तुटे ना, म्हणजे शरीर आणि शरीराचं जे अवयव आहेत त्या अवयवामध्ये काय भेद आहे काय, हां, पायी काटा नेटे आणि व्यथा जीवी उमटे तसं आहे ते. हां, किंवा उजवे वाम भाग. हां, तुका म्हणे एक, जसं उजवा पाय आणि डावा पाय म्हटलं तर ते एकच अंग आहे ना, शरीराचं एकच अंग आहे. तसं हा शंकर आणि हा विष्णू दोन नाही तर ते दोन्हीचं एकच आहे. एवढं त्यांचं ऐक्यपण आहे, घट्टपण आहे.
आणि घटपणा असल्यामुळं ते नित्य एक आहे, नुसते एक नाही. अवयव भावानं किंवा तादात्म्य संबंधानं जर विचार केला किंवा अंगी भावानं जरी विचार केला तर ते बाकीचं भेद सगळं यांच्यामध्ये नाहीच. सोडा कुठले जीव ईश्वराचा, जीवजीवाचा, जडजीवाचा, हे जे 5 आहेत किंवा देशाचा, कालाचा, हे शास्त्र सगळं सांगतं आहे. ते आता काही इथं सांगा नको. हे जे 11, 12, 13 काहीतरी आहेत, 13 काही वेळा 14 म्हटलं जातं, ते जे भेद आहेत ते कुठल्याही प्रकारचा यामध्ये भेद सिद्ध होत नाही. तर ते तोच आहे आणि तोच असल्यामुळे याची कळ त्याला आणि त्याची कळ याला. आणि म्हणून ते हे जसं कामक्रोध त्याला त्याची कृपा झाल्यानंतर कामक्रोध पळून जातं, तशी याची कृपा झाल्या होणारच की. आणि म्हणून शेवटच्या चरणामध्ये ते सांगतात, एका जनार्दनी शिव निवारी कळीकाळाचा. कळीकाळाचा भेव जर निवारायचा झाला तर कोण निवारण करू शकणार? आमचा जसा विष्णू निवारण करतो. कळीकाळाच्या माथा सोटे मारू. कसं त्याच्या अगोदरचं प्रमाण कसं आहे बघा. कळीकाळाच्या माथ्यावरती आम्ही सोटं मारू, नामाची या बळे न भिऊ सर्वता. काय म्हणतात? नामाच्या, हे जे नाम आहे, शंकराचं नाम असू दे, नाही तर विठ्ठलाचं नाव असू दे, विष्णूचं नाव असू दे, रामकृष्ण नाम असू दे, त्या नामाच्या बळानं आम्ही एवढं उन्मत्त म्हणजे एवढं भोळे होऊ, एवढं त्याच्या विजय म्हणू की आम्ही त्या कळीकाळ जर आला तर त्याच्या डोक्यावरती काय मारू? सोटे मारू असं म्हटलं जातं. कळीकाळाच्या माथा सोटे मारू असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून एका जनार्दनी शिव, इथं सुद्धा शिव म्हटलं. इथं सुद्धा शिव म्हणण्याचं कारण असं आहे की एका जनार्दन, एका जनार्दन म्हणजे एकनाथ महाराज म्हणतात की जनार्दना यांचे शिष्य आहेत आणि त्यांचा आश्रय घेऊन म्हटल्यामुळं त्यांचं जे अभंग आहेत ते एका जनार्दनीमध्ये आहेत. वास्तविक एका जनार्दन म्हणजे जनार्दन स्वामींनी लिहिलेले अभंग नाहीत. पूर्वी ते कोणतरी महाराज सांगत होते, ते आता बंद झाले सांगायचे, पण ते होते. एका जनार्दनी म्हणजे जनार्दन स्वामी म्हणतात असं ते ऐकलं आम्ही पूर्वी. पण ते आता ते बी त्यांचं बी ते मनातून निघून गेलं आणि ते तयार झाले. तर एका जनार्दनी म्हणजे जनार्दन स्वामी नाही, तर जनार्दन स्वामींचे शिष्य असणारे किंवा जनार्दन स्वामींचा आश्रय घेणारे, आश्रित असणारे, थोडक्यात कोणतरी मी म्हणजे एकनाथ महाराज म्हणतात की एका जनार्दनी शिव निवारी कळीकाळाचा भेव. जो कळीकाळ आहे त्या काळाला जिंकून घेण्याचं कार्य कोण करतात तर ते आम्ही करत आहोत असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि या ठिकाणी आज महाशिवरात्र, वास्तविक 12पर्यंत कीर्तन करायला पाहिजे होतं. पण कसं 9 ते 11च करा म्हटले, कारण 12पर्यंत जागरण हा शंकराची व्हायला पाहिजे. मग मी म्हटलं त्यांना की भजन वगैरे असते का, तर नाही, मग निदान भजन नसेल तर काय करा, निदान शंकराचं वर्णन करीत बसा. नाही वर्णन करायचं जमलं तर शंकराचं नाम घेत बसा निदान 12 वाजेपर्यंत. आज महाशिवरात्र आहे म्हणून कीर्तनच मी करणार होतो, पण मला दंडक दिला की 9 ते 11च करा. त्यामुळं 12 वाजेपर्यंत खरोखर तुम्ही जागरण करावे अशी माझी बी इच्छा आहे. ते आलं मनात माझ्या म्हणून सांगावं, उगाच काय ठरवून सांगाय नाही. ते की मनात आले की शंकराची म्हणजे महाशिवरात्री ही 12 वाजता, कारण ह्या दिवशी शंकर आणि पार्वतीचं लग्न लागलेलं आहे. हो ना, असं काय शास्त्र सांगतं. आणि त्यामुळं काय झालेलं आहे की 12पर्यंत जागरण करावी. मग 12पर्यंत जागरण करायला आता भजन करावं. भजन नसेल तर मग त्याचं ओम नमो शिवाय हे नामस्मरण करावं, नाहीतर विठ्ठल विठ्ठल नामस्मरण करावं, म्हणजे जागरण करावी असे एक इच्छा प्रकट झालेली आहे, आपोआप झालेलं आहे बरं का. हे ठरवून नाही. म्हणून जमलं तर ज्याला जमल त्यानं करा. ज्याचं शरीरच चालत नाही त्यांना काय करायची गरज नाही, त्याला नित्य देव आहे ना, जमलं तर करा. म्हणून महाशिवरात्र म्हणजे रात्र असते, त्यामध्ये तो व्याध असतो, शिकारी असतो ना, तो एक शिकारी असतो. नाही, निदान 12 वाजेपर्यंत करा म्हणतो. रात्रभर आपल्याला जपणार कसं, व्याधाचं सांगतो तेवढ्यासाठी तिथंपर्यंतच करा म्हणजे माफ झालं. कसं आहे, झेपल तेवढं सांगितलेलं बरं सांगणाऱ्यांबी, आणि ज्याला जमल तेवढं केलेलं बरं. आपण उगाच रात्रभर जागला नाही, उद्या पेंगायला लागला तर काय करूया, कामं थांबतील नाही. म्हणून निदान 12 वाजेपर्यंत कीर्तन 12 वाजेपर्यंत नको बास म्हटल्यानंतर मी कशाला काय सांगणार पुढे, रात्रभर कशाला सांगू. महाशिवरात्री जागरण करावा लागतो असते. तो जो व्याध आहे त्या व्याधाला बांधून घातला होता ना कोणी, दिवसभर बांधून घातला आणि त्याला रात्रीचा सोडला.
रात्रीला त्या कथा त्यामध्ये आहे. रात्रीला सोडल्यानंतर ते कुठे गेला, आता शिकार करायची म्हणून रात्रीला शिकारीला गेला. हां, जागरण झाले बघा. म्हणजे शंकराची भक्ती करताना जागरण व्हावी पहिली गोष्ट, उपवास व्हावा दुसरी गोष्ट, आणि तिसरी गोष्ट त्या शंकराची भक्ती व्हावी. ह्या 3 गोष्टी तरी व्हायला पाहिजे. ते व्याधाचं काय झालं बघा, तो त्याला रात्रभर दिवसा बांधून गाठल्यामुळे लोकांनी तो रात्री शिकायला गेला. रात्री शिकायला गेल्यानंतर एका तलावाच्या काठाला बसला झाडावरती. झाडावर बसला तर ते झाड बेलाचं होतं. खाली बघितलं तर खाली काय होतं, ते तलाव होतं आणि तलावाच्या काठाला ती पिंडी होती महादेवांची. आणि पुढं काय येतील, हरणी येतील म्हणून त्याने काय केलं, ते आपल्याला दिसायला पाहिजे म्हणून तिथली पानं तोडली. कुठं बघितले ते कसलं पान आहे, ते बेलाचं आहे काय आंब्याचं आहे, ते कुठं बघितलं ते नाही बघितलं. ते आपलं तोडायचं आणि खाली टाकायचं, हे आडवं येते ते टाकायचं. असं त्या शंकराच्या पिंडीवरती बेलाचं काय झालं, त्याला आच्छादन झालं आणि त्याला ते वाहवलं. बघा शंकर किती भोळा आहेत, मगाशी सांगितलं तुम्हाला, ते भोळाच आहे. की न न न म्हणजे नजर चुकीनं जरी त्याच्यावरती अभिषेक घातला असला, की न कळता जरी त्याची भक्ती केली असली तरी ती भक्ती त्याला पावते. तो अभिमान धरतो त्याचा. आणि ती बेलाची पानं व्हायल्यामुळं काय झालेलं आहे, तिची भक्ती झाली. तोपर्यंत ते हरिण आलं. हरिण येताना एक म्हणजे हरिण होता आणि 2 हरिणी होते. त्या म्हणायला लागल्या, ज्यावेळेला त्यानं बाण मारायला सुरुवात करणार तो पण ते म्हटल्या, मग काय झाली, माझी पिल्ली आहेत, त्या पिल्लांना पाजतो आणि मी येतो. त्या बोलायला लागल्या मनुष्यवाणीनं. आणि ह्याला बी काय वाटलं की बरं झालं, यालाही वाटलं आहे की यांना मी सकाळपासून उपवास केलेला आहे, कुणी काय जेवायला वाटलं नव्हतं. आणि महादेवाच्या संगतीत असल्यामुळं याची बुद्धी पालाटली आणि म्हटलं तर मी या जावं. आणि त्यानं सोडून दिले त्या हरणाला. हरणं गेलीत, आपल्या पिलांना पाजलं, ते घेऊन आले. आणि आल्यानंतर बघितलं आणि मला आश्चर्य वाटलं की ही हरणं गेलेली आता परत येतील असं वाटलं नव्हतं, पण आली परत. मग त्याचा भाव निघाला आणि त्यानं काय केलं, आपलं धनुष्यबाण टाकून दिलं. आणि त्यावेळेला शंकराने त्यांना काय दिलेलं आहे, दर्शन दिलं. आणि दर्शन देऊन त्याचा उद्धार केला. सांगायचं काय, न कळत किंवा न कळत देवाची भक्ती व्हावी आणि त्यामध्ये उपवास व्हावा. आज उपवास सर्वांनी केलेलाच आहे. भक्ती शंकराच्या जवळ आपण आलेलोच आहोत. पिंडीच्या समोर आपण कीर्तन करतो, म्हणजे भक्ती आहे. आणि काय व्हायला पाहिजे, सद्बुद्धी आहे, ती सद्बुद्धी व्हायला पाहिजे. कीर्तनातून सद्बुद्धीची वाढ व्हायला पाहिजे आणि ती सद्बुद्धीची वाढ व्हावी. ते एवढी इच्छा प्रकट करतो. त्यामध्ये 3रे चरण जे आहे ते थोडंसं राहिलं सांगायचं. कसं, धर्म अर्थ काम मोक्ष शिवाय एकता प्रत्यक्ष. म्हणजे धर्म जो आहे तो धर्म कुणामुळे मिळतो, शंकरानं कृपा केली की मिळतो. धर्माचे पालन करणे पाखांड खंडन, याची आम्हा करणे काम वगैरे. अर्थसुद्धा शंकरामुळे मिळतो. धर्म अर्थ काम, इथं जो काम आहे ते काम म्हणजे इच्छा म्हणजे सुख समृद्धी बरं का. इथला काम वेगळा आणि त्याच्या अगोदर चरणातला काम वेगळा आहे. ते काम. आणि मोक्ष हा देवाशिवाय होत मिळतच नाही. देवानं कृपा केली की ज्ञान प्राप्त होतं आणि ज्ञानानं मोक्ष प्राप्त होतो. आणि म्हणून ते जे शंकर आहे त्या शंकराचं जर नाम घेतलं तर काय होतं, आम्ही मुक्ततेला पावतो. म्हणून कसं म्हटलं, शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वरता शिवनाम तयाना बाधी कृळग्राम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय.
देवा